मात्र तुम्ही खात असलेले पनीर खरंच सुरक्षित आहे का हे तपासण्याची गरज आहे, कारण भेसळयुक्त पनीर बाजारात विकलं जात असल्याची माहिती समोर आली आहे। पुण्यात याबाबत कारवाई करत कित्येक लाखांचं भेसळयुक्त पनीर जप्त करण्यात आलंय। पाहूया। पुणेकरांनो, तुम्ही खाताय भेसळयुक्त पनीर? पुण्यातील भेसळयुक्त पनीरच्या कारखान्यावर पोलिसांची कारवाई। तेरा लाखांचं 1400 किलो भेसळयुक्त पनीर जप्त। पुणेकरांनो, तुम्ही खात असलेलं पनीर भेसळयुक्त तर नाही ना याची खात्री करून घ्या, कारण पुण्याच्या मांजरी खुर्द भागात गेल्या अनेक दिवसांपासून भेसळयुक्त पनीर तयार केलं जात होतं। याची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासनानं 13 लाखांचं 1400 किलो भेसळयुक्त पनीर जप्त केलंय। सरकारच्या इशाऱ्यावर हे सगळं चाललं। भेसळ महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे आयुष्य लोकांचं कमी होत चाललं आहे। म्हणजे पोल्युशन आहे, भेसळ आहे, अनेक विषय आहेत। पण हे काय की हे सगळं राजरोसपणे सुरू असेल तर सरकार झोपेचं सोंग घेऊन काम करत आहे याचा अर्थ असा होतो। तर दुसरीकडे चंद्रपुरातही भेसळयुक्त पनीर जप्त करण्यात आलंय। शहरातील सपना डेली नीड्स या दुकानातनं चीज एनालॉग हा पदार्थ पनीर म्हणून विकला जात होता। दरम्यान ही बाब लक्षात येताच 257 किलो भेसळयुक्त पदार्थ जप्त करण्यात आलाय। कारवाई केल्यानंतर हा पदार्थ जमिनीत पुरण्यात आला। सगळ्यांचा खूप आवडता पदार्थ आहे आणि पनीर बनवण्यासाठी दूध नासवलं जातं, लिंबाचं पाणी टाकून किंवा व्हिनेगर टाकून, आणि त्याच्यापासून पनीर बनवलं जातं। पण कधी कधी हे पनीर बनवताना त्याची प्रोडक्शन कॉस्ट कमी होण्यासाठी काही वेगळे पदार्थ त्याच्यात टाकले जातात, ज्याला पनीर एनालॉग आपण म्हणू, ज्याच्यामध्ये काही दुग्धजन्य म्हणजे काही कमी दर्जाचे डेअरी प्रॉडक्ट्सही असू शकतात किंवा इतर प्रॉडक्ट सुद्धा असू शकतात। त्यामुळे मंडळी, तुम्ही पनीर घेत असाल तर सावधान। पनीर घेताना आपण घेत असलेलं पनीर भेसळयुक्त तर नाहीये ना याची खात्री करून ते विकत घ्या। पुण्याहून हेमंत चापुडे, चंद्रपूरहून आशिष अंबाडेसह झी24 तास, पुणे।